मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। हा मोबाईल नंबर बोलण्याचा आहे 9850015558। हाच व्हॉट्सअपचा पण आहे। माझ्याशी प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल, बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, माझे दौरे अधिक असल्या कारणाने आपण मोबाईल करूनच यावं। व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, आपण त्या सेवेचा लाभही घेऊ शकतात। आज तुम्ही म्हणाल की ही पगडी कशी काय आली आज? बरोबर आहे तुमचं म्हणणं। आज राजस्थानचे लोक आले होते। राजस्थानचे जवळजवळ 17 ते 18 लोक आले होते आणि आज दिवसभर त्यांचंच कार्य करावं लागलं। त्यांनी माझा सत्कार केला, ही टोपी दिली आणि आग्रहाने त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही जो कराल तर आमची टोपी घालूनच करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही टोपी घातलेली आहे, फेटा बांधलेला आहे। असो, त्यांच्या इच्छेला मान देणं माझं काम आहे, कर्तव्य आहे। आनंदाने आले, समाधानाने आले, समाधान करून गेले आणि माझा सत्कार केला। हा मोठा आनंद मला प्राप्त झालेला आहे। मागच्या वेळेला जे आले होते 2 वर्षापूर्वी, त्यावेळेला स्वर्गीय सौ निर्मलाबाई कार्यालयात हजर होत्या। मी हजर नव्हतो त्यावेळेलाही पण 17-18 लोक आले होते आणि स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी परिपूर्णरित्या त्यांचं स्वागत केलं होतं। परंतु आज मी मात्र त्यांचं स्वागत करू शकलो नाही, कारण मला सहाय्य नाही, कोणी उपस्थिती नाही। त्यामुळे वॉटर बॅग भरलेली आता ठेवावी लागते, तेवढंच पाणी देण्याचं काम होते, चहा पण मला पाजता येत नाही। सर्वच काही ठप्प होऊन गेलं माझ्या जीवनामध्ये। तरी पण तिच्या सांगण्यानुसार कार्य करायचं आहे, सुरू ठेवायचं आहे, हे तितकंच खरं। आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। 5 ऑक्टोबर आज रात्रीचे 9, 9:15 होत असतील। उद्या कोजागिरी पौर्णिमेत आहे। उद्या कोजागिरी पौर्णिमेचा असल्या कारणाने ही आठवण राहुल नरेंद्र पाटील जळगाव केमिकल साहेब यांनी करून दिली, नाहीतर मी साप्ताहिक भविष्य आज सांगणार होतो। परंतु उद्याच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असल्या कारणाने तो विषय प्रथम घेणं आवश्यक आहे। कोजागिरी पौर्णिमा आमच्या इथे फार उत्साहात होत होती, परंतु तो आता उत्साह मला राहिलेला नाही। तरी पण आपल्या सर्वांच्या उत्साहात मी सहभागी आहे, आशीर्वाद पण देण्यात आहे। वरतून स्वर्गातून सौ निर्मलाबाई बघत आहे, आपल्या या कार्यक्रमाला बघतील आणि आशीर्वाद पण देतीलच। आता कोजागिरी पौर्णिमा अश्विन मास शुक्ल पक्षात येते। इंग्रजी ऑक्टोबर महिना आहे, वार सोमवार आहे, हा चंद्रवार आहे। या दिवशी सूर्योदयकालीन पौर्णिमा नाही, हे लक्षात घ्या। पौर्णिमा दिवसा 12:24 सुरू होत आहे, म्हणून हे सूर्योदयकालीन नाही। वृद्धी आणि ध्रुव योग ह्या कोजागिरी पौर्णिमेला लाभणार आहे, फार उत्कृष्ट योग आहे। पौर्णिमा तिथीचा स्वामी चंद्र असतो। अश्विन मासाचा स्वामी पद्मनाभ आणि देवी पद्मावती असते। सुवर्ण योग याला म्हटलं जाते, ती देवी देवता यात आहे। मीन राशीचा चंद्र असल्यामुळे स्वामी गुरु पण आहे व प्रश्नदेव हा दिवस आहे आणि पितरांचे योग पण या कोजागिरी पौर्णिमेला लाभत आहे। लक्षात घ्या, पितरांचे योग लाभत आहे। जे आपले पूर्वज निधन झालेले आहे, आजोबा आजी पंजोबा पणजी 2-4 पिढ्याच्या अगोदरचे, त्याच्याही अगोदरचे,
वर्तमान स्थितीत आई वडील जिवंत असतील, सासू सासरे जिवंत असेल तर भाग्यवान आहात आपण. निधन झालेले असले तरी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काही व्रत वैकल्य करायला हवं, निष्ठा ठेवायला हवी, पूजन करायला हवं. त्यांच्यापैकी काही जिवंत असतील त्यांची सेवा चाकरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्याविषयी स्वतंत्र व्हिडिओ जारी करा असं मला अमरावतीहून सांगितलं आलेलं आहे. त्याच्याविषयी आपण बघूया. या दिवशी पितरदेव आहे हे लक्षात घ्या. या पौर्णिमेत नक्षत्र पण लाभत आहे. उत्तरा भाद्रपद हा लक्ष्मीप्रद नक्षत्र आहे, लक्ष्मी योगाचं नक्षत्र आहे. दुसरे दिवशी रेवती नक्षत्र आहे, ते कार्यसिद्धीचे फळाचे आहे. सुंदर योग आलेला आहे, पालन करा. दैवभावी गुढ योग होत आहे, पण पितरभावात गुरु अधिष्ठान लाभत आहे. असे असून प्रस्तुत गुरु 2 केंद्राचा मालक आहे. पहा, 2 केंद्राचा मालक असून 3ऱ्या केंद्रात गुरुची उपस्थिती महत्भाग्य योग. पितरांच्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडे माता पित्यांची सेवा, सासू सासऱ्यांच्या सेवेचं कर्म असेल जमा, त्यांना कशाचीही फिकार न पडणार, ददात नाही मिळणार. आणि कर्म नसेल तर आपण पुढच्या भागात ते घेणारच आहोत. याच वेळेला मातृशेष गुरु दैव नशीब भावी पितर भावात असे शुभयोग आहे. असे असताना या दिवशी मात्र भद्रायोग पण अशुभकारी आहे, लक्षात घ्या. भद्रायोगकारी अशुभ या पौर्णिमेचे ग्रासित करीत आहे. भद्रा दिवसा 12:24 आणि रात्री 22:54 पावत आहे. यामुळे कोजागिरी सण, कोजागिरी पौर्णिमा, व्रत उत्सव करताना आपल्याला अत्यंत सावधानता बाळगायची आहे. नाही तर व्रत करून चुकीचं फळ मिळाला नको. अत्यंत सावध राहून हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. पौर्णिमेचा उदय आणि भद्राचा उदय काळ हा दिवसा 12:24 नंतरच आहे. म्हणून आपणास रात्री 12:54 म्हणजे रात्री 10:54 मिनिटानंतरच कार्यपूजन करायचे आहे. प्रस्तुत भद्रा ही भूलोकी आहे, म्हणजे मृत्यूलोकी आहे. त्यामुळे ही हानिकारक आहे. मृत्यूलोकीची भद्रा, पृथ्वीलोकीची भद्रा ही अत्यंत घातक, अशुभ अशी असते. जीवाशिवाशी प्राण खेळणारी अशी हिला मानली जाते. कशाचाही मृत्यू, जीवाचा मृत्यू होतो तसा पैशाचा मृत्यू होतो, वास्तूचा मृत्यू होतो, घटनेचा मृत्यू होतो, नशिबाचा मृत्यू होतो, दैवाचा मृत्यू होतो, पीक पाण्याचा मृत्यू होतो, भावाचे तेजीबंदीचा मृत्यू होतो, चोरीच्या घटना होतात. म्हणून ह्याच्या पुढील काळ राजकारणामध्ये मोठे स्थित्यंतर होणार आहे. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तीच मंडळी दूर होणार आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे कबड्डीचे खेळ राजकारणात सुरू होणार आहे. पावसाचं आगमन आता थांबेल, परंतु मधून मधून पावसाच्या सरी पण कोसळतील. अपघात भयाची प्रचंड संभावना आहे. भूकंप, नैसर्गिक आपत्ती, रोगराई आणि राजकारणात उलथापालथ. काही या ठिकाणी मृत्यूच्या घटना पण होणार आहे. वादंग मोठ्या प्रमाणावर आहे. उष्टी खरगटी काढण्यासारखे राजकारणात एकमेकाचे उणे दुणे काढले जातील आणि त्याच्यावर दबाव तंत्र ठेवला जाणार आहे की तुम्ही कुठेही हलू नये. म्हणून ईडीसीडीचा वापर मुक्तपणे होण्याची संभावना जास्त या योगाने दिसत आहे. आता राजकारणी लोकांची मर्दुमकी कितपावतर आहे का घाबरगुंडी आहे हे आपल्याला दिसलेच आहे आजपावतर. आणि आपण त्यांचे अनुयायी आहे. ते स्वतः घाबरगुंडीत असले असताना आपल्याला काय शिकवणार. त्यांनी पक्ष बदललेला चालतो, आपण पक्ष बदललेला चालत नाही. म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सावध राहण्याचे योग आहे. पौर्णिमेचा उदय आणि भद्राचा उदय काळ दिवसा 12:24 नंतर असणार आहे. म्हणून आपणास रात्री 22:54 म्हणजेच रात्री 10:54 कार्यपूजन सर्व काही करायचे आहे. त्या अगोदर करायचे मुळीच नाही. आपण काही दूध आटवून ठेवलेलं असेल, खीर आटवून ठेवलेलं असेल, दुधाचे पदार्थ काही केलेले असतील तर ते तुम्ही आतमध्ये ठेवा. त्याच्यावर चंद्राचा उजेड प्रकाश कुठलाही पडता कामा नये.
आतमध्ये ही भांडी झाकून ठेवा. त्यानंतर पाटावर निधन झालेले मातापितांचे फोटो किंवा इतरांचे फोटो, म्हणजे जे निधन झाले आहे त्यांचे, आणि मातापिता जिवंत असतील, सासू सासरे जिवंत असतील तर त्यांना आसन देऊन त्यांचे पूजन. प्रथम दूध आटवलेले घरात ठेवायचे. हत्तीवरून इंद्र येणार आहे आणि लक्ष्मी ही कमळावर बसून येणार आहे. यांचे पूजन आपल्याला करायचे आहे. यांचे फोटो नसलेस पिंपळ पानावर लाल सुपारी ठेवावी, हा इंद्र म्हणून. वडाच्या पानावर पांढरी सुपारी कच्ची ठेवावी, ही लक्ष्मी म्हणून. पुन्हा ऐका, लाल सुपारी आपल्याला ठेवायची आहे पिंपळाच्या पानावर, इंद्र म्हणून. आणि वडाच्या पानावर पांढरी सुपारी कच्ची जी असते आहे ती लक्ष्मी म्हणून ठेवायची आहे. याचे पूजन आपल्याला करायचे आहे. आणि यासोबत आंब्याच्या पानावर एक भिलावा ठेवायचा आहे. ही अलक्ष्मी आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणी आहेत सख्या. या दोन बहिणीचा प्रताप हा वेगवेगळा आहे. आता हा प्रताप कसा आहे आपण बघणार आहोत. पूजन करताना इंद्र एक, दोन शुभ लक्ष्मी आणि तिसरी अलक्ष्मी. प्रत्येकाच्या वाटीमध्ये खीर, बासुंदी, जे काही पदार्थ आपण केले असतील ते समोर ठेवा पूजन करून, आणि ते अर्पण करावे. मोठे आठवलेले दुधाचे भांडे, ज्यांना काही जण पातेले म्हणतात, ते झाकण न ठेवता यांच्या समोर ठेवा. किमान 1 तासभर ठेवले पाहिजेच. या वेळेत क्रमणुकीचे कार्यक्रम न करता आपणाला मी मंत्रजाप देत आहे तो मोठ्याने सतत म्हणा. दिवे लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा, रोषणाई करा. माता पिता हयात असले त्यांना सर्वप्रथम पूजन करा, त्यांना खीर वाटप द्या. सकाळी पहाटे 2 वाजेपावतर आपल्याला जागरण करायचे आहे. त्याच्या आत झोपायचं नाही. आपण झोपले तर यावेळेला अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहे. यावेळेस लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार आहे. रात्री 2 पावेतू शुभलक्ष्मी आणि इंद्राचे. आपण निद्राधीन झाले असल्यास अलक्ष्मी कुत्र्यावर बसून, मांजरेवर बसून, कावळ्यावर बसून, गिधाडावर बसून आपल्याला आरूढ होऊन आपल्या घरात पावले उमटवणार आहे. आणि मग आपल्या घरात शुभलक्ष्मी असली तरी ती अशुभ लक्ष्मीत परावर्तित होईल. आणि मग अलक्ष्मीचे खेळ आपल्याला दुर्गंधीप्रमाणे पाहावं लागतील, दुर्गतीप्रमाणे. आता आपल्याला मंत्रजाप करायचा आहे तो पहा. पूर्वजः पितरः माता पिताय प्रथम वंदे. माता पिताय प्रथम वंदे. अश्विन पौर्णिमा दिने कोजागिरी नामस्ते. श्री गजवाहनस्थ श्री इंद्राय श्री महालक्ष्मी कमलाय अलक्ष्मी उपस्थिती. गिद्ध, काक, मांजरा, श्वानस्थ सह समस्त उपस्थिताय ईश्वरी मनोकामना पूर्ती समस्त इच्छा सफलांती. मम श्रद्धेय पूर्णतः नमस्तुतेय. पुन्हा मी एक वार हळूवार म्हणून दाखवतो. पूर्वजः पितरः माता पिताय प्रथमं वंदे. अश्विन पौर्णिमा दिने कोजागिरी नामस्ते. श्री गजवाहनस्थ श्री इंद्राय श्री महालक्ष्मी कमलाय अलक्ष्मी उपस्थिती. गिद्ध, काक, मांजरा, श्वानस्थ सह समस्त उपस्थिताय ईश्वरी मनोकामना पूर्ती समस्त इच्छा सफलांती. मम श्रद्धेय पूर्णतः नमस्तुतेय. आपल्याला पूजन वगैरे झालं आणि नंतर मग आपल्याला खीर किंवा बासुंदीचे दुधाचे पदार्थ केले ते आपल्याला ग्रहण करायचे आहे. पूजन आपल्याला जे करायचे आहे हे रात्री 10:54 नंतर हे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर आपण जर केलं तर मात्र
मृत्यूलोकीची भद्रा आहे त्याचे अशुभ योग बात आपलं पूजन होईल आणि मग ते आपल्याला अशुभतेत परिवर्तित होईल. म्हणून 10:54 आपल्याला पूजन करायचं आहे आणि रात्री 2 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे. या 2 वाजेपर्यंत का आपण निद्रा घेतली तर आपल्या घरी अलक्ष्मी येईल. अलक्ष्मी ही गिद्धावर बसून येईल, काकवर बसून येईल म्हणजे कावळ्यावर, मांजरा म्हणजे मांजरीवर आणि श्वान म्हणजे कुत्र्यावर बसून येईल. ही 4ही वाहनं जी आहे ती अलक्ष्मीची आहे, लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला सूचित मार्गदर्शन मिळते आणि त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. आपल्याला अलक्ष्मी ही कदापि नको आहे. अलक्ष्मी ही आपल्याला जीवनस्थ अपूर्णता देते, रोगराई देते, संकट आणते, समस्या आणते, पीडा देणारी असते, बदनामी होते आणि अपमृत्यू होतो, मृत्यू होतो, शिक्षा होते, दंड होते, बदनामी होते, सगळं काही अशुभ होते. म्हणून आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला 2 वाजेपर्यंत हा मंत्रजाप आपल्याला म्हणायचा आहे. मंत्रजाप मी पुनश्च म्हणतो. पूर्वजाः पितराः माता पिताय प्रथमं वंदे आश्विन पौर्णिमादिने कोजागिरी नामस्ते श्री गजवाहनस्थ श्री इंद्राय श्री महालक्ष्मी कमलाय अलक्ष्मी उपस्थिती गिद्ध काक मांजरा श्वानस्थ सह समस्त उपस्थिताय ईश्वर ईश्वरी मनोकामना पूर्ती समस्त इच्छा सफलांती मम श्रद्धेय पूर्णतः नमस्तुतेय. या काळामध्ये आपल्याला हे पूजन करायचे आहे, लक्षात घ्या. आणि हा मंत्रजाप सारखा करायचा आहे. आपले अनुभव आम्हाला जरूर कळवा. यंत्रसिद्धीचं वाटप जोरात सुरू झालेलं आहे, कारण आता दिवाळी आहे. दिवाळीला यंत्रसिद्धी आपल्याला लागणारच आहे. सर्व काय सिद्धी यंत्र आणि 2 यंत्र आहे, टोक नजर बाधा आणि लक्ष्मी प्रसन्नतेचा वर्ग आहे. आम्ही तर विनामूल्य देत आहोत. आपल्याला फक्त काचप्रेम करायचं आहे. अभिमंत्रित आम्ही करून देत आहोत. सर्वांना दिशेला अशी स्थापन करायची आहे. आतापर्यंत या यंत्राचा आकडा फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि आता ही यंत्र दिवाळी पोतर आपल्याला घरी यावी असं वाटत असेल तर आपण 7 बाय किंवा 6 बाय 11 इंच लांब असं 7 इंच किंवा 6 इंच रुंद 11 इंच लांब असं पाकिट घ्यायचं आहे. त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा आहे. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकिटे लावायची आहे. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. त्याच्यावर माझा पत्ता विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर, मोबाईल नंबर 98 500 1555 आणि हे स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून घ्यायचं आहे. आपल्याला कुठलाही पूजापाठ किंवा स्थापनविधी किंवा प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या स्वखर्चाने आपल्याला हे सर्व अभिमंत्रित करून देत आहे. याला पुनश्च पूजनस्य किंवा प्रतिष्ठापना पूर्ण आयुष्यात करायची नाही. वंशपरंपरागत ही चालणारी आहे. ही ज्योतिषशास्त्रीय पद्धतीची असल्याकारणाने सर्व जाती समूहाला धर्मियांना ही चालणारी आहे. श्रद्धा आपल्या अतूट आहे. श्रद्धेलाच फळ लागत असते. काही जण ठराविक वेळेला ठेवतात, काम झालं किंवा अशी यंत्र टाकून देतात. आपल्या देवघरातील मूर्ती, देवघरातील देवी देवता आपण टाकून देणार आहात का? ज्याच्यापासून आपण लाभ घेतला आहे हे टाकून देणे म्हणजे महापाप आहे. पुढे आपण या दुनियेतून गेल्यावर पुढे काही हो, त्याच्याबद्दल आपण त्याच्यावर जर बंधन नसते, परंतु आपण हयात आहे तोपर्यंत याचं पूजन अर्चन करणं हे आपलं काम आहे. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. राजस्थानी लोकांचं अभिनंदन मला करावंसं वाटते. 2 वर्षापूर्वी ते आले होते, त्यावेळी माझा सत्कार समारंभ केला होता. आता त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोठी सविस्तर अशा कुंडल्या जवळजवळ 28 ते 30 कुंडल्या माझ्याकडे करायला टाकलेल्या आहे. ते आता वर्षभरात होतील, कारण त्यांच्या मागेही असेच 28-30 कुंडल्या त्यांच्या सामाजिक आम्ही दिलेल्या होत्या, कारण त्यांचा परिवार मोठा आहे. 2 वर्षात काही सदस्य संख्या त्यांची वाढलेली आहे, त्यांच्या पण आहे. एक तर कुंडली त्यांनी जी टाकली इथूनच मोबाईलवर त्यांनी विचारलं होतं आज सकाळी की त्या मुलाचा जन्म सकाळी 5 वाजता झालेला होता आणि त्याची पण कुंडली माझ्याकडे टाकली.
पहा किती चांगले लोक, हुशार लोक आणि आत्मज्ञानी लोक आहेत, शास्त्राला जाणणारे, मानणारे, श्रद्धावान आहे. आणि काही जण म्हणतात की 12 वर्षानंतर कुंडली करा, काही नंतर म्हणतात 8 नंतर करा, काही नंतर म्हणतात की लग्नानंतर करा. हे अगदी खोटं आहे. जन्माच्या वेळेपासूनच कुंडली करणं आहे. मागच्या वेळेलाही त्यांना 2 अपत्य झालेली होती, ती जुळवा होती. त्यांची बी कुंडली त्यांनी फोनवरून विचारून केली होती. त्यांना त्या सर्व कुंडल्या आपण देऊन दिलेल्या आहे. आता या नवीनच कुंडली आलेल्या आहे, जवळजवळ 28च्या जवळपास कुंडल्या असतील. त्या आता तेच कार्य करण्यानं मला आता सुरुवात तर आज करावीच लागेल. असो, आजच्या कार्याचं समापन करूया. पुढचा विषय आपण घेऊया.